मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण पत्ताकोबीचे मंचुरियन तयार करत आहे। त्यासाठी आपण पत्ताकोबी किसून घेतलेला आहे। त्यात आपण लाल तिखट टाकू, मीठ टाकू, चवीनुसार मीठ टाकून घ्या तुम्ही। डार्क सोया सॉस टाकू, कॉर्नफ्लॉवर टाकायचे आपल्याला त्यात 1 चमचा, आणि मैदा टाकू 2 चमचे। आता आपण हे छान एकत्र करून घेऊ। तुम्ही बघू शकता याला पाण्याची अजिबात आवश्यकता पडत नाही। आपण जे मीठ टाकतो आणि पत्ताकोबीला थोडंसं मॉइश्चर असतं, तर मीठ टाकल्यावर ते थोडं पातळ होतं आणि आपलं हे बाइंडिंग छान तयार होतं। त्याच्यामुळे आपल्याला पाण्याची गरज पडत नाही। आता आपण याचे छान मध्यम आकाराचे असे बॉल सारखे आपल्याला तयार करून घेऊ, राऊंड शेप देऊन। आणि आपण एकीकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। त्यात आपल्याला आपण यात मंचुरियनचे बॉल सोडून घेऊ आणि छान तळून घेऊ। आपले हे मंचुरियन बॉल तुम्ही बघू शकता किती छान तळून फ्राय झाले। आता आपण हे डिश मध्ये काढून घेऊ। त्याचा रंगही किती छान आला। आपण थोडासा डार्क सोया सॉस टाकला की त्याचा रंग खूप छान येतो। अगदी विकतच्या सारखीच आपले मंचुरियन बॉल दिसतात। आपण मंचुरियनची ग्रेव्ही तयार करत आहे, त्यासाठी आपण पॅन मध्ये तेल टाकलेले आहे। आपलं तेल थोडं गरम झालं की आपण पहिल्याच त्यात कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतून घ्यायचा, थोडा जास्त फ्राय नाही करायचा आहे, असं छान परतून घ्यायचा, थोडा बाजूला करायचा। आणि मग आपण यात आलं किसून घेतलेलं आहे आणि लसूण चॉप करून घेतलेला आहे, तो आपण यात टाकायचा आहे। आलं थोडं जास्त घ्यायचं म्हणजे मंचुरियनला छान टेस्ट येते। हा लसूण छान बारीक बारीक चॉप करून घेतलेला आहे। गॅस थोडा मोठा करायचा। आता आपण हे गाजर छान बारीक बारीक कट करून घेतलेले आहे, हे आपण यात ॲड करू। शिमला मिरची घेतली ते बारीक कट करून ती आपण यात ॲड करू। आपलं हे छान फ्राय झालं, थोडंसं बाजूला करून आपण यात थोडेसे मिरच्या आहेत, याला छान आपल्याला स्पायसी असे मंचुरियनची टेस्ट भेटेल। आता मंचुरियन थोडंसं ते गरम तेल होतं ते आपण घेतल्यावर टाकून घेऊ। छान फ्राय होत आहे आपण या मंचुरियनवर डार्क सोया सॉस ॲड करायचा आहे। तुमच्याकडे डार्क सोया नसला तर तुम्ही सॉसला तो रेग्युलरली यूज करू शकता। त्याच्यावर आपण चिली सॉस ॲड करून घ्यायचा। आपल्या भाज्या छान शिजत आहेत, त्याचा सुगंधही खूप सुंदर येतो। ते फार टेस्टी असे मंचुरियन होणार आहेत आपले। त्यात आपण टोमॅटो सॉस ॲड करून घ्यायचा, व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। 1 चमचा एवढं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, त्यात आपण थोडंसं पाणी ॲड करायचं, ते व्यवस्थित मिक्स करायचं। आणि आपल्या ग्रेव्हीला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण ते याच्यावर टाकून घ्यायचं। आपण आज ड्राय मंचुरियन करत आहे। आपल्याला ते एक्स्ट्रा मीठ वगैरे घालण्याची आवश्यकता नाही, कारण की चिली सॉस, सोया सॉस आणि टोमॅटो सॉसमध्ये ऑलरेडी मीठ असतं। जर तुम्हाला कमी वाटतं तर तुम्ही थोडंसं ॲड करू शकता। आता आपण तळून घेतलेलं मंचुरियन बॉल त्यात ॲड करून घेऊ, म्हणजे छान मिक्स करून घेऊ। आपले मंचुरियन रेडी आहे, जे आपण डिशमध्ये सर्व करू। तुम्ही बघू शकता आपले किती सुंदर असे मंचुरियन झालेले आहेत। तुम्ही मंचुरियन नक्की एकदा ट्राय करा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। कमेंट करून कळवा की रेसिपी कशी वाटली तुम्हाला। आपण ज्या आपल्या चॅनलवर रेसिपी टाकतो त्या तुम्हाला आवडत आहेत का, किंवा कुठल्या रेसिपी तुम्हाला बघायच्या आहेत त्या आपण नक्की ट्राय करू। थँक्यू।